जरा कल्पना करा, एक अत्यंत प्राचीन काळ. भारताच्या या खूप समृद्ध अशा भूमीवर अचानक परकीय आक्रमणांचं एक भयंकर सावट पसरलेलं आहे. चारी बाजूने राज्य जळत आहेत आणि आकाशात धुराचे काळे लोट पसरले आहेत. हो, आणि सामान्य माणसांच्या मनात फक्त एकच भावना उरली आहे, अगतिकता आणि मृत्यूची भीती. अगदी बरोबर. आणि चहू बाजूंनी असा हाहाकार माजलेला असताना ह्या अंधकारमय काळात एक तरुण राजा उभा राहतो. म्हणजे बघा, त्याच्याकडे ना कोणती मोठी सेना आहे, ना अफाट संपत्ती, ना कसली पारंपरिक शस्त्र. आणि तो चक्क माती घेतो आणि त्या मातीपासून आपले सैनिक तयार करतो. हो ना. आणि सर्वांना थक्क करणारी गोष्ट म्हणजे हे निर्जीव मातीचे सैनिक अचानक जिवंत होतात आणि ते एका अत्यंत भयंकर क्रूर शत्रूचा अक्षरशः धुव्वा उडवतात. हे ऐकायला खरंच एका सामान्य कल्पनेपलीकडचं दृश्य वाटतं. नक्कीच. आणि आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण याच ऐतिहासिक नोंदी, पुराणकथा आणि सांस्कृतिक विश्लेषणांचा आधार घेणार आहोत. आपली आजची मोहीम आहे शालिवाहनाच्या या कथेमागचं खरं ऐतिहासिक सत्य शोधून काढणं आणि गुढीपाडवा या सणाचा खऱ्या अर्थाने उलगडा करणं. या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी तुम्ही जे दृश्य उभं केलं ते अगदी योग्य आहे. कारण म्हणजे वरवर पाहता ही केवळ एक रंजक किंवा थोडी अतिशयोक्तीपूर्ण पौराणिक कथा वाटते. हो, कारण मूर्ती जिवंत होणं हे विज्ञानाच्या कसोटीवर तर उतरत नाही. अगदी बरोबर. पण जर आपण या कथेच्या मुळाशी गेलो तर यामध्ये अत्यंत महान आणि ऐतिहासिक क्रांतीचं सूत्र दडविलेलं आहे. ही कथा एका अभूतपूर्व सामाजिक आणि राजकीय संघर्षाची नोंद आहे. म्हणजे यातून केवळ एका सणाचा जन्म झाला नाहीये, तर एका नव्या कालगणनेची सुरुवात झालीये. आज आपण याच मातीच्या सैनिकांचं रहस्य, तत्कालीन युद्धनीती आणि एका साध्या माणसाने एका बलाढ्य महासत्तेला कसं हरवलं, याच्या कसं आणि का या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. आणि हे रहस्य समजून घेण्यासाठी मला वाटतं मातीच्या सैन्यासारखा हा जो मोठा चमत्कार घडला त्याआधीची भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती समजून घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. पार्श्वभूमी माहीत असल्याशिवाय गांभीर्य कळत नाही. हो. तर या कथेची सुरुवात एका अत्यंत समृद्ध भारतापासून होते. आपल्या स्रोतानुसार प्राचीन काळी भारताची भूमी खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होती. जागतिक व्यापाराचे मार्ग इथून जात होते. अर्थव्यवस्था एकदम स्थिर होती. आणि सगळीकडे विद्या आणि धर्माचा मोठा बहर आलेला होता. हो. पण मग उत्तर दिशेकडून शक आक्रमकांचं एक भयंकर संकट धडकलं. आता इथे मला एक गोष्ट थोडी खटकते. कोणती? म्हणजे जर भारताची भूमी इतकी प्रगत होती, इथले प्रस्थापित राजे शक्तिशाली होते, तर ते या शकांसमोर असे पत्त्यांच्या बंगल्यासारखे कसे कोसळले? त्यांच्याकडे स्वतःचं असं मोठं सैन्य नव्हतं का? हा अत्यंत अचूक आणि कळीचा मुद्दा आहे. इथल्या राजांकडे सैन्य होतं, पण त्यांचं युद्धतंत्र म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ते कालबाह्य झालेलं होतं. अच्छा, म्हणजे जुन्या पद्धतीचं. हो. शक हे मध्य आशियातून आलेले भटके आणि अतिशय आक्रमक योद्धे होते. तत्कालीन प्रस्थापित भारतीय राजे हे प्रामुख्याने हत्तींवर आणि पायदळावर अवलंबून होते. आणि हत्तींचा वेग कमी असतो. अगदी बरोबर. आणि त्यांची युद्ध एका विशिष्ट नियमावलीत आणि संथ गतीने चालत असत. या उलट शकांकडे अत्यंत वेगवान असं घोडदळ होतं. ते घोड्यावर स्वार होऊन अचूक बाण मारण्यात एकदम पटाईत होते. बापरे, म्हणजे त्यांची रणनीती एकदम वेगळी असणार. हो ना. त्यांची रणनीती म्हणजे अचानक हल्ला करणं, जाळपोळ करणं आणि शत्रूला सावरण्याची अजिबात संधीच न देणं. म्हणजे हे एखाद्या आधुनिक ब्लिट्झक्रीगचं तंत्रासारखं किंवा कॉर्पोरेट जगातील होस्टाईल टेकओव्हर सारखं होतं का, जिथे समोरच्याला आपला बचाव करायला वेळच मिळत नाही? तंतोतंत. शकांनी नेमकं हेच केलं. त्यांच्या या वेगवान आणि अनपेक्षित हल्ल्यांसमोर इथले पारंपरिक राजे अजिबात टिकू शकले नाहीत. त्यांनी गावे जाळली, अर्थव्यवस्था पूर्णपणे खिळखिळी केली. आणि सामान्य लोकांना ओलीस ठेवलं असणार. हो. जेव्हा नेतृत्व तोलमतं तेव्हा समाजात एक भयंकर पोकळी निर्माण होते. लोक पूर्णपणे भयभीत होतात. आणि इतिहासाचं हे वैशिष्ट्य आहे की जेव्हा सर्व प्रस्थापित व्यवस्था अपयशी ठरतात तेव्हाच जुन्या साच्याबाहेरचा विचार करणारा एखादा नवीन नायक उदयासी येतो. म्हणजे शकांचे हे अत्याचारच ऐतिहासिक बदलाचा मुख्य केंद्रबिंदू ठरले तर? नक्कीच. तसं नसतं तर तो उठाव झालाच नसता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो बदलाचा किरण कोणत्याही सोन्या चांदीने मडवलेल्या राजवाड्यातून आला नाही. तो आला एका अत्यंत साध्या सामान्य कुटुंबातून. त्या मुलाचं नाव होतं शालिवाहन.
हो, शालिवाहन. आपल्या ज्या नोंदी आहेत त्या सांगतात की शालिवाहनाचा जन्म एका कुंभाराच्या घरात किंवा अत्यंत सामान्य कुटुंबात झाला होता, पण त्याच्यात लहानपणापासूनच काहीतरी वेगळं पण होतं. तो अत्यंत धाडसी आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा होता. आणि त्याचं हे वेगळेपण एका विशिष्ट सवयीतून दिसून येत असे. म्हणजे तो लहानपणी मातीत खेळायचा. आता वरवर पाहता लहान मुलांचं मातीत खेळणं हा एक सामान्य प्रकार वाटतो, पण आपल्या श्रोत्यांमधील एका विश्लेषणाने माझं लक्ष वेधून घेतलं. ते मातीचे गोळे बनवण्याचं. हो, म्हणजे शालिवाहन मातीचे नुसते गोळे बनवत नव्हता. तो मातीपासून सैनिकांच्या, रथांच्या आणि भव्य किल्ल्यांच्या आकृत्या अत्यंत बारकाईने बनवत असे. हे मला एखाद्या कसलेल्या बुद्धिबळाच्या खेळाडूसारखं वाटतं. जो प्रत्यक्ष पटावर खेळण्यापूर्वीच आपल्या मनातल्या मनात पुढच्या 10 चाली रचत असतो. अगदी तेच. किंवा आधुनिक लष्करी भाषेत सांगायचं तर तो सँड मॉडेल बनून युद्धनीतीची आखणी करत होता का? हा निष्कर्ष अतिशय तर्कशुद्ध आहे. म्हणजे बघा ना, लष्करी अधिकारी आजही युद्धापूर्वी भौगोलिक परिस्थिती समजून घेण्यासाठी वाळूचे किंवा मातीचे मॉडेल्स बनवतात. शालिवाहनाच्या बाबतीत हेच घडत होतं. म्हणजे तो केवळ खेळत नव्हता तर अजिबात नाही. तो आपल्या आजूबाजूच्या प्रदेशाचा, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा आणि संभाव्य युद्धभूमीचा सखोल अभ्यास करत होता. तो मातीतून किल्ल्यांची आणि सैन्याची जी मांडणी करत होता ती एक प्रकारची मानसिक पूर्वतयारी होती. बापरे, म्हणजे या लहान मुलाच्या त्या साध्या वाटणाऱ्या कृतीतच भविष्यातला एक अत्यंत महान रणनीतिकार लपलेला होता. हो, त्याला हे पक्क माहीत होतं की शकांच्या वेगवान घोळदळाला खुल्या मैदानात हरवणं अशक्य आहे. त्यामुळे डोंगराळ भागात शत्रूला कसं अडकवता येईल याची आखणी तो या मातीच्या खेळातूनच करत होता. हे खरोखरच अचंबित करणारं आहे. पण काळ पुढे सरकत होता आणि शकांचे अत्याचार वाढत होते. लोकांच्या मनात एकच आर्त प्रश्न घुमू लागला की या संकटातून आपल्याला कोण वाचवणार. आणि मग सर्वांच्या नजरा या तरुण शालिवाहनाकडे वळल्या. हो, आणि इथेच या कथेतील सर्वोच्च आणि सर्वात नाट्यमय क्षण येतो. कथेनुसार शालिवाहनाने देवाची प्रार्थना केली आणि म्हणाला, जर मी सत्यासाठी लढत असेन तर मला शक्ती द्या. मग त्याला ईश्वरी शक्ती मिळाली. त्याने मातीचे हजारो सैनिक स्वतःच्या हातांनी तयार केले आणि एका प्रचंड वादळात ते निर्जीव सैनिक जिवंत होऊन शकांवर तुटून पडले. एक अत्यंत थरारक प्रसंग. हो ना, पण एका क्षणासाठी आपण ही चमत्काराची संकल्पना बाजूला ठेवूया, कारण मूर्ती खरोखर जिवंत होत नाहीत हे तर स्पष्ट आहे. आपल्या स्रोतांमधील नोंदी आणि सामाजिक अभ्यास पाहता हे मातीचे सैनिक म्हणजे खऱ्या अर्थाने मातीशी जोडलेले लोक या अर्थाने वापरलेलं एक रूपक आहे असं वाटत नाही का? हे रूपक केवळ समर्पकच नाही तर तत्कालीन सामाजिक वास्तवाचं अत्यंत अचूक चित्रण करतं. मातीचे सैनिक म्हणजे ते शेतकरी, कुंभार, लोहार आणि सामान्य कामगार ज्यांचा युद्धाशी कधीही संबंध आलेला नव्हता. म्हणजे ज्यांनी कधी तलवार हातात धरली नव्हती. बरोबर. जेव्हा शत्रू एवढा बलाढ्य असतो तेव्हा केवळ नियमित सैन्य पुरत नाही, तेव्हा संपूर्ण समाजालाच सैनिक बनावं लागतं. आणि शालिवाहनाने नेमकं हेच केलं. त्याने ह्या विखुरलेल्या, भयभीत झालेल्या आणि मातीसारख्या साध्या माणसांना संघटित केलं. हो, त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास जागवला आणि त्यांना लढण्याची ताकद दिली. ईश्वरी शक्ती मिळणं म्हणजे त्यांच्यात नव्याने जागृत झालेली राष्ट्रभक्ती आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असावी असं माझा अभ्यास सांगतो. पण इथे पुन्हा एक तांत्रिक प्रश्न निर्माण होतो माझ्या मनात. ठीक आहे, लोक संघटित झाले, त्यांना लढण्याची मोठी प्रेरणा मिळाली, पण फक्त प्रेरणा किंवा राष्ट्रभक्तीने युद्ध जिंकता येत नाहीत ना? बरोबर आहे. एका बाजूला शकांची सशस्त्र, अनुभवी आणि क्रूर सेना आणि दुसऱ्या बाजूला शालिवाहनाचा हे नव्याने उभारलेलं शेतकऱ्यांचं सैन्य, ज्यांच्या हातात कधी तलवार नव्हती. त्यांनी या बलाढ्य साम्राज्याचा पराभव कसा केला? हे युद्ध प्रत्यक्ष रणांगणावर कसं लढलं गेलं असेल? याच ठिकाणी शालिवाहनाची ती लहानपणीची मातीच्या मॉडेल्सची रणनीती कामी आली. हे युद्ध पारंपरिक म्हणजे समोरासमोरचं युद्ध नव्हतंच. मग कसं होतं? हे एक असममित युद्ध किंवा ज्याला आपण असिमेट्रिक वॉरफेअर म्हणतो तसं होतं. शालिवाहनाने गनिमी काव्याचा वापर केला. सामान्य शेतकऱ्यांकडे तलवारी नसतील, पण त्यांच्याकडे विळे, कुऱ्हाडी आणि शेतीची अवजारं होती. अच्छा, म्हणजे त्यांचं रूपांतर प्राणघातक शस्त्रांत करण्यात आलं. अगदी बरोबर. त्यांनी शकांना अशा भौगोलिक रचनेत अडकवलं जिथे शकांच्या घोडदळाचा वेग पूर्णपणे कुचकामी ठरेल, जसं की अरुंद दऱ्या आणि घनदाट जंगले. जिथे घोडे पळूच शकणार नाहीत. हो,
आणि या मातीच्या सैनिकांकडे एक गोष्ट होती जी शकांकडे अजिबात नव्हती, ती म्हणजे भूमीची सखोल ओळख आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची भूक. खरंय, भाडोत्री सैन्य कधीही मातृभूमीसाठी प्राणपणाला लावणाऱ्या लोकांच्या जिद्दीसमोर टिकू शकत नाही. आणि याच अरापारंपरिक युद्धनीतीने शकांच्या शक्तिशाली सैन्याला शेवटी धूळ चारली. बापरे, म्हणजे ही खऱ्या अर्थाने एका तळागाळातून आलेली लोकचळवळ होती. आणि ह्या भयंकर युद्धात शालिवाहनाच्या सेनेने त्या क्रूर शक राजाचा दारुण पराभव केला. ज्या दिवशी हा महान विजय मिळाला तो दिवस होता चैत्र शुक्ल प्रतिपदा. हो, तोच तो ऐतिहासिक दिवस. या विजयानंतर आनंदित झालेल्या लोकांनी आपापल्या घरांवर एक विजयध्वज उभारला. आणि हाच विजयध्वज म्हणजे आज उभारली जाणारी आपली गुढी. या गुढीकडे पाहताना मला एका प्राचीन ब्रेकिंग न्यूजची आठवण येते. ब्रेकिंग न्यूज? कसं काय? म्हणजे बघा ना, आज कोणत्याही घटनेची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून क्षणांजगभर पोचते. पण त्या काळी रणांगणावर मिळवलेला एवढा मोठा आणि अशक्यप्राय विजय प्रत्येक सामान्य माणसाच्या घराच्या अंगणात कसा पोचला असेल? राजवाड्यातील विजयाचा उत्सव सामान्य माणसाच्या घरावर एका बांबू, वस्त्र आणि कलशाच्या रूपात कसा साकार झाला, हे खरोखरच समाजशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत रंजक आहे. आत्ता समजलं. ही ब्रेकिंग न्यूजची तुलना अत्यंत अचूक आहे. गुढी उभारणं हे केवळ एका बातमीचं प्रसारण नव्हतं, तर ती एक सार्वजनिक घोषणा होती, सत्तेच्या विकेंद्रीकरणाची. म्हणजे सत्तेवर सर्वांचा अधिकार असल्याची. हो, हा विजय कोणा एका राजाचा नव्हता, तर तो त्या मातीच्या सैनिकांचा, म्हणजे सामान्य जनतेचा होता. त्यामुळे विजयाचं प्रतीक राजवाड्यावर नाही, तर प्रत्येक घरावर उभारलं गेलं. एक उंच बांबू, त्यावर भरजरी वस्त्र, कडुनिंबाची पाने, साखरेची गाठ आणि वर तांब्या, हे सगळं. हो, कारण हे सर्व समृद्धी, आरोग्य आणि विजयाचं प्रतीक आहेत. हा केवळ हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस नाहीये. जेव्हा शालिवाहनाने हा विजय मिळवला तेव्हा त्याने केवळ जुलमी राजवट संपवली नाही, तर त्याने स्वतःची एक नवीन कालगणना सुरू केली, ज्याला आपण आज शालिवाहन शक म्हणतो. अगदी बरोबर. वेळ ही अत्यंत शक्तिशाली संकल्पना आहे. जो काळावर स्वतःचं नाव कोरतो तो इतिहास घडवतो. शालिवाहनाने शकांच्या काळाला संपवून स्वतःच्या नवीन पर्वाची सुरुवात केली. खरंच अंगावर काटा आणणारी ही कहाणी आहे. तर या संपूर्ण सखोल चर्चेचा निष्कर्ष काढायचा झाला तर एक गोष्ट स्पष्ट होते. गुढीपाडवा हा केवळ कॅलेंडर बदलण्याचा किंवा गोडधोड खाण्याचा दिवस नाही. नक्कीच नाही. ती एका महाभयंकर अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची एका अभूतपूर्व विजयाची गाथा आहे, जिथे सामान्य माणसांनी एकत्र येऊन महासत्तेला हरवलं. आणि मला वाटतं याची आजच्या काळातील संबद्धता खूप मोठी आहे. ती कशी? म्हणजे जेव्हा आयुष्यात संकटे डोंगराएवढी मोठी आणि अजिंक्य वाटतात, तेव्हा स्वतःच्या मुळांशी म्हणजे स्वतःच्या मातीशी प्रामाणिक राहिल्यास आणि योग्य रणनीती आखल्यास कितीही बलाढ्य शत्रूवर किंवा परिस्थितीवर मात करता येते. हो, मी नक्कीच म्हणेन की ही कथा आपल्याला आशा आणि संघर्षाचं महत्त्व शिकवते. अगतिकतेचं रूपांतर ताकदीत कसं करायचं हे शालिवाहनाचं जीवन आपल्याला उत्तम प्रकारे दाखवून देतं. हा विचार नक्कीच खूप प्रेरणादायी आहे. पण जाता जाता या स्रोतांमधून मिळालेल्या एका पूर्णपणे वेगळ्या आणि चक्रावून टाकणाऱ्या माहितीकडे मला लक्ष वेधायचंय. त्याशिवाय ही चर्चा पूर्ण होऊच शकत नाही. बोला ना. ज्याप्रमाणे शालिवाहनाची ही ऐतिहासिक शौर्याची कथा गुढीपाडव्याशी आणि नवीन कालगणनेशी जोडलेली आहे, अगदी तशीच आणखी एक पूर्णपणे वेगळी पौराणिक कथा याच दिवसाशी संबंधित आहे. आणि ती कथा आहे प्रत्यक्ष नारद मुनींच्या 60 पुत्रांची. अरे हो, हा पैलू खरोखरच विचार करायला लावणार आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत नसेल. पुराणानुसार हिंदू पंचांगात जे 60 संवत्सर म्हणजे जे वर्षांचं चक्र आहे, त्यांची नावेही नारद मुनींच्या 60 पुत्रांवरून पडलेली आहेत. बापरे, 60 पुत्र? हो, यामागची कथा अशी आहे की नारदांना विष्णूच्या एका शापामुळे किंवा काही ठिकाणी वरदानामुळे असं म्हटले, त्यांना स्त्री रूप प्राप्त झालं आणि त्यांनी 60 पुत्रांना जन्म दिला. हेच पुत्र पुढे काळाचं चक्र किंवा 60 वर्षांचं संवत्सर चक्र बनलंय. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. म्हणजे बघा, एका बाजूला ऐतिहासिक विजय आणि मानवी संघर्षातून जन्मलेली शालिवाहनाची कालगणना आणि दुसऱ्या बाजूला वेळेचं अथांग चक्र मोजणारी ही नारद मुनींच्या पुत्रांची पौराणिक कथा. दोन्ही कथा किती वेगळ्या आहेत ना. हो ना.
एकाच सणामागे, एकाच दिवसामागे इतिहासाचे आणि पुराणांचे असे किती विविध आणि खोल स्तर दडलेले असू शकतात. मानवाने आपला काळ आणि इतिहास मोजण्यासाठी कधी मातीच्या सैनिकांच्या शौर्याचा आधार घेतला, तर कधी थेट ब्रह्मांडाच्या आणि देवतांच्या निर्मितीचा. खरंय. विजयाचा उत्सव, नववर्षाची सुरुवात आणि वेळेच्या या अनंत चक्राचा जन्म या नारद मुनींच्या 60 पुत्रांच्या कथेमागे नेमकं काय रहस्य आहे आणि त्याचा मानवी कालगणनेशी काय गूढ संबंध आहे, मला वाटतं हा प्रश्न आणि हा विचार एक नवीन संशोधनाचा विषय होऊ शकतो. नक्कीच. यावर खूप अधिक विचार करण्यासारखा आहे. आणि ऐकणाऱ्यांसाठी सुद्धा हे एक कोडच आहे. आणि हेच तर गुढीपाडव्याचं खरं सौंदर्य आहे.